119, राजापूर 53 आणि मुंबई 448 किलोमीटर. असा वातावरण असला ना की जी अजून जी मजा येते ना गाडी चालव. वा 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 वा, एक नंबर. वाईट आहे, पहिला जुना पण खूप चांगला होता, कुठे वाईट होता. आणि मुंबई गोवा हायवेला मला तर खूप आवडतं राईड करायला. नाही तर मी पण आता मला जर एवढा कंटाळा आला असता तर मी पण गेलो असतो कोल्हापूर मार्गे. पण मला आवडतं ना, म्हणूनच तर मी जातो. पण राग हाच येतो की बाबा एवढं सगळं होतंय भारतामध्ये, बरेचसे रस्ते झालेत आणि ते पण जलद सगळे झालेत, पण मुंबई गोवा हायवे का करतोय ह्याचं अजून कारण भेटलं नाही आहे. बस बाकी का आता आपल्या हातात काही नाही, आपण एवढंच बोलू शकतो. अभिनय फुल फोटो सेशनमध्ये आता बिझी आहे, कारण पहिल्यांदाच मुंबई गोवा हायवेने राईड करतो आहे माझ्यासोबत आणि मागे बसून एकदम मजा घेतो आहे. आणि नशीब बरं होतं हेल्मेट मी आपलं स्टडचं घेऊन आलो येताना, कारण लालपरीला घेऊन आलो तेव्हा स्टडचं हेल्मेट होतं एक्स्ट्रा. चला, सगळं आपले बॅगेज लोड झालेले आहेत आणि आपल्या राईडला सुरुवात होते. बरोबर 6:15 वाजलेत घड्याळात आणि बऱ्यापैकी उजाडलं आहे, टेन्शन नाही. यावेळी म्हटलं जरा लेटच जाऊ, कारण पावसाचं काय हे नाही आज तसं वातावरण, तर म्हटलं थोडंसं लेट जाऊ. चला, होय चला. गणपती बाप्पा मोरया. सगळं काही घेतलेलं आहे, तरी पण काय राहिलं तर नाही विला. चला बाबा, आजा येतोय, तरी पण काय राहिलं तर काय करू शकत नाही. चल वैभव का, चला बाय. विरुक सांग, आज म्हटलं मला लेटच निघायचं होतं थोडं, की म्हटलं थोडंसं जरा झोप तर नाही आली, कारण आज सगळेच निघालो आम्ही. श्रावणी वगैरे पण निघाली आहेत, ते जात आहेत ट्रेनमधून. श्रावणी आणि सौम्या इकडे उभे असणार आई आणि एस टीसाठी. बघ मी बोलतोय अजून एस टी नाही आहे म्हणून. सर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हलिस्ट सोलो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गणपती बाप्पा गेले गावी आणि मी आता निघालो आहे रिटर्न परतीच्या प्रवासाला, आपला कुडाळ टू डोंबिवली. आणि सकाळी 6:15 वाजलेत. मस्त वातावरण, थंड, कारण गेले 7-8 दिवस गावी एकदम थंड वातावरण आहे, कारण पाऊस लागून आता म्हणजे धुकं वगैरे पडतं आहे, त्यामुळे आता गावी थंडी चालू झाली आहे. त्यामुळे झोप एकदम मस्त कडकडून येते, उठायला होत नाही सकाळीच. आणि ॲक्च्युली आता निघायचं पण होत नाही मुंबईला रिटर्न, असं वातावरण झालं आहे गावी. त्यामुळे तरी पण मी बऱ्यापैकी एक दिवस राहिलो, थोडा आराम घेतला. आणि आज मी जाताना पण एकटा नाही आहे, आज माझ्यावर सोबत मित्र पण आहे आपला. जे येताना जसा जिवलग मित्र होता तसा आपला खास आता जिवलग मित्र आहे, आणि तो राईडला पण असतो. तर ॲक्च्युली काय फर्स्ट टाईम येतो आहे माझ्यासोबत आणि बाय रोड, आणि ते पण बाईकवरून. तो आता भाई मला आता येतोय की माहीत नाही की फसवतोय, कारण आता दिसत तर नाही कुठे. आला. मला वाटलं टांग दिली की काय, कारण मित्र जो आहे ना हा टांग देण्यावाला आहे, त्यामुळे मला खरं वाटलं, म्हटलं याने टांग दिली की मला. माका वाटलं गेलंस की काय तू, या आत्ता आहे का आत्ता. तर बॅग मोठी आहे खूप, वजन नाही ना मला, म्हणजे माझं नाही तुझ्यात खांदे दुखते. एक काम करतो, रुमाल देतो, रुमाल टाक डोक्यात. बसा, ते बनवते बघ, ते बेल्ट खाली लोंबतात ते हे कर, बांधते तुझ्या बॅगेचे बेल्ट ना. हां, ते बांध, नाही तर टायरा बिरात जातील. मित्राला घेतलं, आपला अविनाश भाऊ, पहिल्यांदाच माझ्यासोबत आणि पहिल्यांदाच बाय रोड. आणि ह्यावेळी पण शक्य नाही झालं बाईक घेऊन यायला, पण जाताना बोलतो मी येतो तुझ्याबरोबर. म्हटलं चल, कारण ॲक्च्युली त्याची ट्रेनची तिकीट होती सेम, कन्फर्म नाही झाली. म्हटलं चल जाऊ आपण, मस्त बोलत बोलत गप्पा मारत. आता आपली 110 किलोमीटर चालेल ह्या पेट्रोलमध्ये, पण मला थोडंसं कुडाळमध्येच पेट्रोल भरावं लागेल, कारण आपल्या गावी ना पॉवरचं पेट्रोल भेटलं नाही मला, त्याच्यामुळे 2 वेळा मी साधंच पेट्रोल भरलेलं. त्यामुळे आता पहिलं गेल्यानंतर कुडाळच्या ॲक्च्युली बघू, कुडाळपर्यंत, कुडाळच्या पुढे पण पोचेल हायवेला कुठेतरी पेट्रोल टंकी फुल करायची, मग टेन्शन नाही.
80च्या स्पीडमध्ये आहे आणि आपल्या गावचे रोड बघा, त्याच्यामुळे ते थोडी अंगात एकदम हे होतं, संचारतं की बाबा नाही मला पळवायची आहे हे रोड बघून. त्यामुळे आपले गावचे रोड असे आहेत ना की ते बाईक आपली कुठली पण असू दे ती अशी पळवल्याशिवाय मजा येत नाही. आता श्रावणी आणि आईच्या आणि सौम्याच्या पिच्याचे हाल होणार, कारण काय आलं, तिकीट काढलेली मी नेत्रावतीची 18 तारीखची, कन्फर्म नाही झाली, म्हणून मी बोललो ठीक आहे जाऊ दे, आपण 19ची बघूया, म्हणजे आजची, की आपल्याला तात्काळमध्ये भेटते काय. पण तात्काळमध्ये पण भेटून नाही गेली. शेवटी तात्काळमध्ये दिव्याची तिकीट काढलेली पण कन्फर्म नाही झाली. म्हटलं आता विलाज नाही, आज काही करून ट्रेनमध्ये बसायचंच आहे, कारण आज जायचंच आहे रिटर्न, कारण उद्यापासून परत सौम्याची स्कूल आहे. त्यामुळे काही करून उद्या सौम्याला स्कूलला जायचं आहे आणि मला पण ऑफिस जॉईन करायचं आहे उद्यापासून. त्यामुळे माझा काय प्रश्न नव्हता, पण ह्यांना तिकीट भेटल्याचं टेन्शन नव्हतं. पण आता काय आहे, दिवा पॅसेंजर आपली आहे ती कुडाळमध्ये मोस्टली बसायला भेटतं, पण थोडी पुढे पुढे भरत जाते गाडी. ती म्हटलं चालेल, मग काकांना बोललो थोडं सोडून या जरा गाडीवरनं. मग मोठी बॅग काकांच्या ॲक्टिवामध्ये आपण रात्री बांधून ठेवली. काका निघून पुढे गेले आणि सौम्याने वगैरे एसटीन जाऊन दिवा गाडी पकडणार. श्रावणीला बोललो तू पहिली गाडी पकड जाऊन सीट, आणि सौम्याला आणि आईला नंतर चढू दे आरामात. त्यामुळे गणपतीच्या आशीर्वादाने सीट भेटली पाहिजेत, नाही तर हालत खराब होईल. कारण आज कसं आहे, तरी मोस्टली काल लोक निघून गेलेत गणपती दुसऱ्या दिवशी, त्याच्यामुळे एवढं आज तशी एवढी गर्दी नसणार आहे. आणि आम्हाला किती वाजता आहेत माहीत नाही, कारण मला तर डोंबिवलीला जायचं आहे, पण आपल्या अविनाश भाऊला विलेपार्ल्याला जायचं आहे. त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही तर काय अविनाश भाऊला बोलणार माझ्याकडे झोप आजची रात्र, उद्या सकाळी निघून जा. आणि तसं पण उद्या ज्याची सुट्टी आहे. आणि आज मला वाटतं एवढं आपल्याला काही ट्रॅफिक वगैरे भेटणार नाही मुंबई गोवा हायवेला जाताना, म्हणजे जसं येताना असतं येताना तसं जाताना एवढं नसणार, कारण गौरी गणपतीवाले सगळे निघून गेले मुंबईला. हायवेला पोचलो रे बाबा. अविनाश भाऊ, ओ अविनाश भाऊ, अविनाश भाऊ, अविनाश भाऊ शांत आहे एकदम. हायवे पोचलोय म्हणतोय, हायवे पोचलो, हायवे चालू झालो, हायवे मुंबई गोवा. आज अविनाश भाऊचं काय खरं नाही. अविनाश भाऊ बोलतोय की बोलेल, म्हणत असेल याला कधी एकदा मी पोचतोय आणि मी कमरेला तेल लावून झोपतोय असं झालं असेल. आणि सर्दीमुळे आवाज एकदम बसून गेला, आणि त्याच्यात परत भजनं 11 दिवस मजा आली. हा हा, ते 11 दिवसच मजा असते, त्याच्यानंतर एवढी मजा नाही. आणि त्या 11 दिवसातच ते भजनं करायला, भजनाला निघायला, तीच मजा वेगळी असते. कारण आपल्या ॲक्च्युली कुडाळ तालुक्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहीत नाही, पण कुडाळ तालुक्यात मोस्टली 11 दिवस गणपती जास्त असतात. आणि मग आपला सिंधुदुर्ग जिल्हा सोडला राजापूर नंतर, म्हणजे राजापूर नंतर सगळे आपले गौरी गणपती चालू झाले. तिकडे मोस्टली 11 दिवसावाले गणपती कमी असतात. पण ती मजा आता निघून गेली, आता पुढच्या वर्षी. कारण गणपतीची ओढ ही वेगळीच असते, आणि गणपतीचा सण हा वेगळाच आहे कोकणकरांसाठी. कारण आपले 2 महिने अगोदर जी चर्चा चालू असते ना, जे मुंबईकर आहेत ते, जे मुंबईकर नोकरीला किंवा एका कंपनीत कोकणी माणूस भरपूर असला ना की त्यांचा विषय तो असतो. लंच टाईम झाला, टी टाईमला, मध्येच कधीतरी, आणि जसं असं दिवस जवळ आले गणपतीचे की अजून जोरदार, अरे काय तिकीट भेटले की नाही, हे नाही ते नाही. म्हणजे ती जी मजा आहे ना ती त्याच्यापेक्षा भारी आहे. मुंबईला असताना जी मजा असते की बाबा एकमेकांना विचारपूस करून की बाबा तुझी तिकीट काय आहे, तू कसा जाणार, हे जे विषय आहेत ना त्याविषयी अजून मजा येते. आणि मला त्याचा एक अभिमान आहे त्या गोष्टीचा, की आपण आपली जी आता नवीन पिढी आहेत ना, आपण त्या नवीन पिढीला पण आपले जे सण आहे, संस्कृती आहे, त्याची आवड आहे खूप. म्हणजे प्रत्येक सणाला आपण जातीनिशी हजर असतो, आपल्या प्रत्येकाच्या गावी प्रत्येकजण, आणि ते मला भारी वाटतं. कारण आता आमच्या गावी पण आमची नवीन पिढी आहे ना, गणपतीला ना प्रत्येकजण भजनाला निघणार. मग तो आता युग असं आहे की बाबा मोबाईलशिवाय जात नाही, किंवा काही गोष्टी आहेत असे की कधीतरी असं वाटतं की नाही हे सगळं आता विसरणार सगळी पोरं. पण तसं नाही आहे, की भजनाची आवड आणि काही आपले सण आहेत ना त्यांची अजून पण आवड आहे. कारण आपल्याकडे बरेचसे मुलं आहेत जातीनिशी डेकोरेशन करणार,
एकदम 4-5 दिवस अगोदर डेकोरेशन किंवा ती जी आवड आहे ना, आणि हे जे सगळे हे कोकणकरांना जास्त आहे आणि ते कोकणकरांनी कधी विसरू नये, कारण हे असे सण आणि असा निसर्ग कोकण असं आपल्याला भेटणार नाही कधी. त्याच्यामुळे हे जे सण आपली संस्कृती आहे ना ती कधीच विसरू नका. असंच आपण मस्त की आवडीने हौशीने येऊ दरवर्षी. ठीक आहे, जॉब प्रत्येकाचे आहेत, प्रत्येकाला सुट्टीचा प्रॉब्लेम आहे, हे सगळं ॲडजस्ट करून आपल्याला करायचं आहे आणि तीच तर मजा आहे खूप. ओहो क्या बात है भाई साहब, देखो मुंबई गोवा हाईवे पे फॉग ही फॉग. वा वा वा, एक नंबर, जबरदस्त. म्हणजे आता कसं वाटतं की बाबा राईड करतोय आणि काहीतरी जातंय मी, असं वाटतं. हां हां, असं वातावरण असला ना की जी अजून जी मजा येतं ना गाडी चालव. वा 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 वा, एक नंबर, जबरदस्त धोके आहे. आणि आता थंडी चालू होणार काही दिवसात. फक्त अजून नवरात्र बाकी आहे. नवरात्रीमध्ये पावसाचं काय खरं नाही, पाऊस गोंधळ घालू शकतो. वा वा वा. ॲक्च्युली आता फॉग लाईट पाहिजे होते आपल्या गाडीला, पण ते नाही आहेत. आता काय राजापूर लांजापर्यंत जेवढी खेचते तेवढी खेचायची आहे आपल्याला. आणि आपल्याला सरळ सरळ जायचं आहे मुंबई गोवा हायवे पकडून. हे शॉर्टकट वगैरे काय मारायचं नाही आपल्याला, वाटूळ बिटूळ मार्गे जायचं नाही आपल्याला. मस्त की मुंबई गोवा हायवे पकडायचा आहे. आता काय लो फ्यूल दाखवते, म्हणजे आता मला कसाल येते 2 किलोमीटरवर. कसालमध्ये पेट्रोल भरू आणि मग डायरेक्ट आपण राजापूरला थांबू चहा प्यायला गरमागरम. पण आता हे या वातावरणात अजून मजा येणार आपली ॲडव्हेंचरला चालवायला. आता माझ्या KTMच्या ॲडव्हेंचर आपल्या डिस्प्लेमध्ये दाखवते 7:14 झालेत, कारण ते थोडं पुढे आहे 10-15 मिनटं. मला वाटतं 7 वाजले असतील आता. आता मला मोबाईल अँगल पण मी बघितलं नाही, बरोबर आहे व्हॉईस येतोय व्यवस्थित, काय नाही. आता पुढे राजापूरला थांबेत तेव्हा मला एकदा चेक केलं पाहिजे की आवाज ओके आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट अजून मी माझा एडिट करतोय व्हिडिओ, जो गणपतीचा आहे तो एडिट झालेला आहे, पण अजून अपलोड नाही केला, कारण आपल्या गावी नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे म्हटलं आता मुंबईला जाता ना तो आपण अपलोड करू. तर तो आता पुढे गेल्यानंतर अपलोड केला पाहिजे. हे बघा पाणी बघा किती, हो विंडशीटवरती. हा, एक नंबर. सगळे कॉलेज स्कूल चालू झाले. उद्या कामावर जायला एवढा कंटाळा येणार ना, लय बोरिंग होणार उद्या जायला. सगळे गाव आठवणार पूर्ण दिवस उद्या. 1-2 दिवस थोडंसं हे होणार, जीवावर येणार. मग एकदा रुटीन स्टार्ट झालं आपलं रोजचं की मग हरकत नाही, मग टेन्शन नाही. मग आपल्या पुढच्या राईडची प्लॅन केलं पाहिजे, थंडीची राईड, थंडीमधली. पेट्रोल भरलं 370 किलोमीटर चालेल असं दाखवते सध्या. आता फक्त हवा चेक करायची आहे का जिकडे, तर म्हटलं नको जाऊया आता पुढे कुठेतरी बघू. आता सध्या तर मला ओके वाटते हवा, तरी पण मला थोडी चेक करायची आहे. कारण आता काय डबल सीट आहे, वेट आहे, वजन आहे. आणि आपल्या अविनाश भाऊचं वजन आहे, प्लस अविनाश भाऊकडे बॅग आहे त्याचं वजन आहे, माझ्याकडे पुढे टँक बॅग आहे. कारण आज पण सेम तसंच झालं. अविनाश अचानक ठरलं काल, त्याच्यामुळे माझी जी मागची बॅग होती, मागे जी बॅग बांधणार होतो त्या बॅगेतलं थोडं सामान काढून मी टँक बॅगमध्ये टाकलं. त्यामुळे टँक बॅगमध्ये थोडं उंची झाली. टँक बॅग नाही तो एवढी हाईट नव्हती, कारण मी मागच्या बॅगमध्ये सगळं वेट टाकलं, म्हणून श्रावणीकडे थोडी एक बॅग जास्त झाली एक्स्ट्रा. तर अविनाश जर आमचा आला नसता तर मग ती एक बॅग मी मागे बांधणार होतो. तर आपल्या अविनाश भाऊला पण नाही बोलू शकत नाही, म्हणून म्हटलं चल बाबा जाऊया. तर आता तर ओके आहे. सकाळ काय प्रॉब्लेम नाही. रत्नागिरी 119, राजापूर 53 आणि मुंबई 448 किलोमीटर. अशा प्रकारे आम्ही मुंबई गोवा हायवेवर सध्या आमची ॲडव्हेंचर चालते पहिलीच. आणि पहिल्यांदाच अविनाश भाऊ माझ्या ॲडव्हेंचरवरती डायरेक्ट कुडाळ टू थेट डोंबिवलीपर्यंत असा हा आजचा प्रवास आहे. आणि आजचा प्रवास तुमच्या आशीर्वादाने खूप चांगला हो अशी त्या गणपती चरणी प्रार्थना करतो. आणि तुमचा सपोर्ट असाच पाठीशी माझ्या राहू दे. आणि खूप बरं वाटलं ह्यावेळी, मला बरेचसे सबस्क्रायबर भेटले मुंबई गोवा हायवेला. फक्त ऑन कॅमेरा नाही होता तेव्हा, त्यामुळे माझ्या बऱ्याचशा लोकांना वाटेल काय पकवतो. मी पकवत नाही, जे आहे ते खरं सांगतोय. म्हणजे असे काय एवढे मोठे सबस्क्रायबर नाही जास्त भेटले, पण जे पण भेटले
आणि म्हणजे खूप प्रेमाने आदराने माझ्याबरोबर बोलत होते आणि त्यांना व्हिडिओ आवडत होते 100%. आणि बरेचसे असे सबस्क्रायबर आहेत की त्यांच्या फॅमिलीला पण माझे ब्लॉग आवडत आहेत. त्यामुळे खूप बरं वाटते मला. आता आमच्या गावी पण 1-2 सबस्क्रायबर मला भेटले, आमच्याच गावचे, म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावचे. म्हणजे एक श्रीरामवाडीचा एक मुलगा होता, तो भेटला त्या दिवशी मालवण भापणमध्ये. आमच्या एक पाटातला एक आहे माणूस, तो पण आहे, तो पण माझे व्हिडिओ बघतो. आणि आता लालपरी गावी गेली त्यामुळे काय झालं, पप्पा घेऊन जातात लालपरी बाहेर ना गावी, त्याच्यामुळे बरेचसे गावी लालपरी लावल्यानंतर पटकन बघतात. कारण लालपरी आपली थोडी फेमस झालेली होती ना मध्यंतरी, 1-2 वेळा गावी आणल्यानंतर. त्यामुळे लालपरीला बघितल्यानंतर लगेच क्लिक होतं त्यांना की अरे ही याची गाडी आहे. त्याच्यामुळे ते आता थोडंसं आता आपले व्हिडिओ बघतायत लोक. आणि असंच बघत राहा. काय असेल ना, चुकत असेल तर पण मला कमेंटमध्ये सांगा, आवडले तर पण कमेंट करा. आजचं असं आहे की लवकरात लवकर पोचायचं काम आहे. म्हणजे असं माझं ठरवतो पण होत नाही कधी. पण लवकर पोचलो तर मी दिव्याला जाणार आणायला. दिवा पॅसेंजर आपली नाही बोललं तरी 8:30पर्यंत पोचते दिव्याला. जर मी लवकर पोचलो तर पटापट आंघोळ पण नाही करणार, तशीच बॅग वगैरे टाकेन आणि त्यांना घ्यायला जाईन. कारण त्यांना थोडंसं काय, एकच बॅग आहे पण ती हेवी खूप आहे, त्यामुळे ते घ्यायला जायचे. आणि आता आपला मुंबई गोवा हायवे आपल्याला भेटणार कसं आहे काय बघायला. कारण 1-2 मला कमेंट केलेले की दादा मुंबई गोवा हायवे आपला चांगला आहे असं आहे. मी म्हटलं मी वाईट बोललोच नाही, मुंबई गोवा हायवे आपला चांगलाच आहे. पण मला वाईट एवढंच वाटतं की एवढी वर्ष झाली काम करतो आहेत, पण काम होत नाही आहेत. आता काय, बरेच जण रत्नागिरीवरून गुहागरवरून मुंबईला जातात, त्यांना ते ओके वाटतात. पण आमच्या इकडे म्हणजे संगमेश्वरवरून तुम्ही इथे याल ना लांजापर्यंत, रोड पूर्ण खराब आहे. ॲक्च्युली त्याच्यामुळे दुःख वाटते की एवढी कामं झाली आहेत पण मधला तो पॅच का राहिला आहे बाकी ते कळत नाही आहे. मुंबई गोवा हायवे वाईट आहे, पहिला जुना पण खूप चांगला होता, कुठे वाईट होता. आणि मुंबई गोवा हायवेला मला तर खूप आवडतं राईड करायला. नाही तर मी पण आता, मला जर एवढा कंटाळा आला असता तर मी पण गेलो असतो कोल्हापूर मार्गे. पण मला आवडतं ना, म्हणूनच तर मी जातो. पण राग हाच येतो की बाबा एवढं सगळं होतं आहे, भारतामध्ये बरेचसे रस्ते झालेत आणि ते पण जलद सगळे झालेत, पण मुंबई गोवा हायवे का करतो आहे ह्याचं अजून कारण भेटलं नाही आहे. बस, बाकी का आता आपल्या हातात काही नाही, आपण एवढंच बोलू शकतो. त्यामुळे आता जे आहे त्याच्यात मजा घ्यायची. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. 8:31 झालेत, 8:31 आणि आम्ही आता पोचतोय बरोबर राजापूर. इथून बरोबर 13 किलोमीटर आहे. आणि फोन आलेला म्हणून मी थांबलो. म्हटलं ऊन पण आता थोडं आता ऊन चालू झालं आहे. पण सकाळी भारी क्लायमेट होतं, एकदम धुकं आणि थंड क्लायमेट होतं. त्याच्यामुळे आम्ही जेवढी पळवायची पळवली. पेट्रोल भरलं आहे, आता फक्त हवा चेक करायची आहे. पुढे पेट्रोल पंप कुठे भेटला तर हवा चेक करणार. आणि आजचं बॅगेज म्हणजे टँक बॅगमध्ये लोड जास्त आहे आज. आणि ती एक छोटी बॅग आहे. आणि ही आपले अविनाश भाऊ फुल फोटो सेशनमध्ये आता बिझी आहे. कारण पहिल्यांदाच मुंबई गोवा हायवेने राईड करतो आहे माझ्यासोबत. आणि मागे बसून एकदम मजा घेतो आहे. आणि नशीब बरं होतं, हेल्मेट मी आपलं स्टडचं घेऊन आलो येताना. कारण लालपरीला घेऊन आलो तेव्हा स्टडचं हेल्मेट होतं एक्स्ट्रा, म्हणून बरं झालं. आणि हे आपलं हेल्मेट आणि आपले बॅगेज थोडे कमी आहेत, जास्त नाही. अविनाश भाऊची जी बॅग आहे त्याच्यामध्ये पण वजन कमी आहे, एवढं जास्त नाही. पण त्याला भारी आहे, ते खांद्यावर कंटिन्यूस एकदम घेऊन जायचं. म्हणून आम्ही थांबणार. आता पेट्रोल भरायला थांबलेलो, आता कुठे थांबायचं नाही. आता मस्तपैकी राजापूर क्रॉस केल्यानंतर गरमागरम चहा प्यायचे, भजी भेटले तर भजी गरमागरम. आणि मग मस्तपैकी आपला प्रवास मस्तपैकी मजा लुटत जायचं आहे. त्यामुळे मजा येणार आहे. फक्त एक आहे, पाऊस भेटता नाही. रेनकोट माझ्याजवळ आहे पण भावाकडे आपल्या रेनकोट नाही आहे.
त्याच्यामुळे थोडा पाऊस नाही भेटला तर बरं होईल, म्हणजे आपण कसं लवकरात लवकर पोहोचू शकतो. आणि सगळ्यात बरं झालं श्रावणीला आणि आईला भेटली, ती जुनं वेल्लूम ट्रेन आहे ती भेटली आणि तिला केली ती सिग्नलला थांबलेली कुडाळला, त्याच्यामुळे ती मला वाटतं माझ्या अगोदर पोचतील मुंबईला. त्यामुळे ते एक बेस्ट झालं. फक्त आता हवा चेक करायची, हवा चेक केल्यानंतर आपण सुसाटमध्ये मजा करत करत जायचं आहे. आणि जेवायला कुठे थांबायचं, थांबलो तर थांबू, काय सांगू शकत नाही जेवायचं. पण आता एकदम तोंडावर आता पाणी मारतो, कारण सकाळी ना रात्री झोप नाही लागली, जेवढी पाहिजे तेवढी झोप भेटली नाही. त्यामुळे थोडीशी असं झोप म्हणजे झोप नाही पण असं ती डोळ्यावर झापड येत होती, म्हणून मी थांबलो होतो. थंड थंड गार आता पाणी मारतो डोळ्यावर आणि मग आम्ही निघतो. त्यामुळे आता वातावरण भारी आहे, रोड चांगला आहे अजूनपर्यंत, रोड ओके आहे, टेन्शन नाही आपल्याला लांजापर्यंत. त्यामुळे जेवढी पळवायची तेवढे लांजापर्यंत आपल्याला पळवायचे. सो जे पण अपडेट आहेत ते आता तुम्हाला माहीत आहे, मुंबई गोवाचे काय अपडेट यायची गरज नाही आहे, कारण बऱ्याच लोकांना माहीत आहे रोड कुठे खराब आहे, रोड कुठे चांगला आहे. पण जे काय नवीन असेल तर मी तुमच्यापर्यंत पोचवेन, बस बाकी काय नाही. बाकी आता आम्ही निघतो. काही जर आपल्याला पाहिजे असेल आणि जे आपल्या मनापासून आपण प्रार्थना केली ना तर ते नक्कीच मिळतं. आणि सकाळीच मी येत आहे म्हणून म्हणत होतो की बाबा गणपती बाप्पा श्रावणीला आईला वगैरे म्हणजे सीट भेटू दे बसायला. आणि कसं झालं बघा, दिवा नाही कुठलीच नाही आणि कुठली वेगळीच ट्रेन पकडली आणि बसायला भेटलं एकदम आरामात आणि पूर्ण डब्बे खाली होते आणि सगळ्यात बेस्ट भेटली ट्रेन. आणि जी ती एकदम मुंबईला लवकर पोचते. त्यामुळे असं असतं, जे आहे मनात असेल, मनात इच्छा असेल चांगली आणि जर चांगलं व्हायचं असेल चांगलंच होणार. आता आपल्याला किती वेळ लागेल काय माहीत नाही, कारण आता राजापूर अजून 10 किलोमीटर आहे. आता इथेच थांबलेलो आम्ही थोडा वेळ, तर मी म्हटलं आता काय थांबायची गरज नाही, आता आपण डायरेक्ट लांजाला थांबू. कारण लांजालाच आपण डायरेक्ट आता चहा वगैरे नाश्ता काय ते करू, कारण अजून 9 पण वाजले नाही आहेत. 9 साडेनऊपर्यंत आपण चहा वगैरे पिऊ शकतो आरामात. मित्राचं गाव इलो काय रे, मित्राचं गाव इलो, मित्राचं गाव इलो. मित्र आता कामात असतो. राजापूर, अशा प्रकारे आपण राजापूरला पोचलेलो आहोत. आणि घड्याळात वाजलेले आहेत 9:55 झालेली आहेत, नाही सॉरी 8:55 झालेली आहेत. हे ब्रिज अजून बंद आहे. आता राजापूर क्रॉस केलं आहे आणि आता आपलं लांजा येईल. आणि राजापूर क्रॉस केल्यानंतर ही जी आता रोडची कंडिशन आहे ना, ते आता तुम्हाला समजेल की काय काम चालू आहे. आणि हे जे काम चालू आहे हे आपलं असं काम चालू आहे बघा, सगळीकडे खोदकाम खोदून ठेवलं आहे. ह्यांनी लगेच बघ बांधलाय ना, कसा काय रे, ह्यांनी लगेच बांधलाय ना बघ. हा जबरदस्त ना. आता रोड ओके आहे, आता पुढे माहीत नाही. आता काय एक लाईनचं काम चालू, एक लाईनचं काम बंद असं आहे. ह्या साईडला बघा, ह्या साईडला डांबर टाकलंय आणि ह्या साईडला सिमेंट टाकलंय. मला वाटलं हा जुनाच रोड असेल, कारण मेमध्ये आलेलो आम्ही तेव्हा खूप खराब होता रोड. एवढा जरी रोड भेटला ना तरी बस झाला. असा मध्ये काही पॅसेस भेटले चालतील, पण जास्तच खराब भेटला तर मग अजून कंटाळा येतो. आता तरी एक पावसाने आपल्यावर खूप मेहरबानी केली, पाऊस नाही आहे. तर पाऊस असला ना तर मग मी गोप्रो कनेक्टच करू शकलो नसतो, मग गोप्रो माझा बॅगमध्येच असला असता. त्यामुळे पावसामुळे थोडंसं एक चांगलं आहे की रेनकोट काढावं लागला नाही आणि मग ते भिजलं, ओलं अर्ध अंग ओलं राहणार, बूट ओले राहणार, मग त्याच्यामध्ये खूप कंटाळा येतो. येताना तर पावसाने खूप कंटाळा दिलेला आम्हाला. हा सर्दी. रस्सा, चिकनचा रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा पिला पाहिजे जरा तिखट. 60-65च्या स्पीडमध्ये चाललो ना की ॲव्हरेज दाखवतं, म्हणजे ॲव्हरेज मला म्हणजे 410 किलोमीटर वगैरे असं दाखवतं चालेल. म्हणजे 60-65च्या स्पीडमध्ये चालत राहिलो तर ना, पण 80-85 चालवलं, म्हणजे 80-85च्या ह्याच्यामध्ये चालत असलो तर मग तेवढं मायलेज दाखवत नाही.
पार्वती नंदन सिद्धी विनायक, गणांचा तू अधिपती, साऱ्या गणांचा तू अधिपती, संकट हरसी भक्तांचे तू श्री मंगल मूर्ती. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, हो बाप्पा मो. अरे बाबा, यांच्या मागून चालायचं म्हणजे पूर्ण धुरळा धुरळा धुरळा. पुढे काम चालू आहे, वाहने सावकाश हाकवा. मी जाऊ काय? जातो. ओके. तरी बऱ्यापैकी रोड ओके आहे आता, म्हणजे पहिला जेवढा खराब होता तेवढा आता नाही आहे. रे बाबा, कसे टर्न मारतात, खतरनाक, डेंजर एकदम, भीती वाटते. थांब बाबा, आम्हाला जाऊ दे जरा. हां, आता इथून थोडा रोड खराब आहे. हा, हे बघा, हे काम इकडे जोरदार चालू आहे. हा टर्न एक खतरनाक आहे. आता आपण हा डोंगर क्रॉस केला का आपला रत्नागिरी येणार. आणि आता थोडीशी भूक लागलेली आहे, कारण मी घरातून निघताना अर्धी भाकरी खाल्ली. कारण ती मला भीती वाटते सकाळी सकाळीच, कारण कसं सकाळी सकाळीच खाल्लं ना की प्रेशर येतो मला त्याची भीती वाटते. चला, हा टर्न मारेपर्यंत आपण इथून निघून जाऊ शकतो. सो आत्ता आपल्याला थोडीशी आता भूक लागलेली आहे. गाडीची आपल्या चेन लूज झाली, त्यामुळे आवाज येतो मध्ये मध्ये, कट 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 कट. झालं आता. कशी तरी एकदा डोंबिवलीपर्यंत पोच, मग तुला मस्तपैकी सर्व्हिसिंग करून एकदम रेडीमध्ये ठेवू. कारण आपल्याला परत थंडीमध्ये फिरायला जायचं आहे. कारण आपल्याकडे आता लालपरी नाही, लालपरी आता गावी आहे, त्याच्यामुळे सगळं जे पण आहे ते तुझ्यावर आहे. टँक बॅग माझी हालायला लागली आता. टँक बॅग थोडीशी मला आता काढून जरा बघावं लागेल काय प्रॉब्लेम आहे. अरे बाबा बाबा, हां, जरा ओबडतोबड भरलं आहे, त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम आहे. तो थोडंसं सामान असलं असतं ना तर काय प्रॉब्लेम नव्हता. वळणं एवढी खतरनाक असतात ना. अरे बाबा बाबा, ह्याचं काय झालं बघा. हे बघा, मला वाटतं खूप दिवस झाले त्याला, काय आत्ताच पडला 1-2 दिवसापूर्वी, काय माहिती. पण ड्रायव्हर लोक कसे काय जम्प करतात काय माहिती, एवढे हे पलटी होताना. मानलं पाहिजे. आता ही एक लाईन चालू आहे, ती बंद आहे. पण ठीक आहे, म्हणजे जे सांगतात संगमेश्वर नंतर खराब आहे, पण एवढा पण काय खराब नाही आहे, म्हणजे ओके आहे. आता तर अजूनपर्यंत मला ओके भेटला आहे. म्हणजे असं पण खराब नाही की खड्डे 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 असं नाही आहे. मध्ये मध्ये पॅचेस आहेत ते पण ओके आहेत, म्हणजे तिथे अशी नॉर्मल खडी आहे पण ओके आहे, पण असे काय मोठे खड्डे नाही आहेत. आता असं ह्याच्या पुढे माहीत नाही किती काय आहे, कारण रत्नागिरी नंतर वगैरे, रत्नागिरीच्या अगोदर रत्नागिरी नंतर माहीत नाही. पण आता तर मला ओके भेटेल, लांजाच्या नंतर तर रोड ओके आहे अजून. चला, अर्धा तास चहा नाश्त्यासाठी थांबेल, अर्धा तास टी ब्रेक. मग कुठे थांबूया? पुढे अजून नाही, पुढे खूप पुढे जावं आहे. मग शे हो, गणपतीपुळे वगैरे जातं. तर मित्रांनो, आता आम्ही हातकंब्यावरून लेफ्ट घेऊन लेफ्ट मारून आम्ही चाललो आहे अविनाश भाऊच्या मित्राला भेट द्यायला. कारण तो बोललेला की जरा आलास ते भेटून जा, पण मला वाटलं जवळ असेल, पण भाईचं मित्र आहे खूप लांब, अर्धा तास 22 मिनटं दाखवतात. त्याला बोललो तू लोकेशन पाठव, आम्ही त्या लोकेशनवर येतोय. आणि आपल्या त्या भावाचं हॉटेल आहे, तर तो अविनाश भाऊला कंटिन्यू फोन करून बोलतो, रिक्वेस्ट काही करून ये, काही करून ये. तर मग हा बोलतो चल आता काय थोडा लेट झालं चालेल, पण जाऊ देऊया. तर म्हटलं ठीक आहे, आता आपल्या नाश्ता जे पण करायचं आहे आपण तिकडेच करू, उगाच कुठे अजून दुसरीकडे टाईम वेस्ट घालवणार. तर आता 22 मिनटं दाखवत आहेत, माझगाव रोड. बाकी काय नाही, त्याच्यामध्ये काय होतं अर्धा तास लेट होणार. तू पहिल्यांदा जाऊन इलं काय? तू पहिल्यांदा जाऊन इलं?
कुठला रोड आहे कळत नाही. हो हो हो, आपण काय दिसतो बघ. शिट, आपण दिसतो बघ असे एकदम रायडर. अजून 1 किलोमीटर दाखवत आहे रे. हे कुठलं आहे, हे काय आहे? दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेठ कील प्रवेशद्वार. भागोजी शेठ कील प्रवेशद्वार. हा होय रे, थांब ना. हे कोण नाही, हीच बाजारपेठ पण पुढे अजून लोकेशन पुढे दाखवायला. हो. 1 किलोमीटर वरून राईट घ्यायला सांगतोय मॅप बाबा आपला. अजून 4 मिनिटं. मोठं हॉटेल आहे काय, होंडाचं शोरूम आहे ते. असं वाटतं की कोल्हापूरला आल्यासारखं वाटतं. आता बघ आपण हे रत्नागिरी आहे रे. हो, मग आपल्याला इथून राईट घ्यायला सांगतोय या सर्कलवरून. रत्नागिरी म्हणजे कुठे आलो आपण? आतमध्ये कुठल्या, आतमधल्या रोडला आहोत कुठेतरी, कळला? आतमधल्या रोडला आहोत. स्टेशन नाही ना वैभव. हा, काय हा? त्याला नाव विचारलं कोणा त्याला. कोणा हॉटेलचं नाव विचारलं काय? हॉटेलचं नाव दुकान आहे रे त्याचा, ह्याचा मंजिनेसचा. मॉन्जिनेस. हा, मंजिनेस केक शॉप आहे जागा. हा हा, मॉन्जिनेस. भेटलं, चल आलो. हा ठीक आहे, ये. सो मित्रांनो, बरोबर 11 वाजले आणि आपल्या भावाच्या मित्राकडे आलो आहे. आणि हे हा जो एरिया आहे हा रत्नागिरीचा आहे. रत्नागिरी महाज्योती मंदिर, रत्नागिरीचा राजा वगैरे वस्तू तिथे आलो आहे. आणि अविनाशला काही दूर भेटायचं होतं आणि लकीली त्याचा फोन आला. आम्ही हात कांबले होतो तेव्हा. आणि हा साहिलबाई आहे, अविनाशचा मित्र खास. आणि ही केक शॉपी जी बघताय मॉन्जिनेस, ही याची आहे आणि हा ओनर आहे. आणि चांगलं आहे, खूप भारी वाटलं. अविनाशला पण भेटायचं होतं मला. निघाल्यानंतर बोलते की मला जायचं आहे, भेटायचं आहे. म्हटलं जवळ असेल तर जाऊ, पण ठीक आहे आता झालं ते झालं. कारण आतमध्ये येताना खूप रोड खराब होता. आता हा एरिया माहीत नाही मला. आता आल्यानंतर कळलं इकडे रत्नागिरी स्टेशन जवळ आहे. पण भारी वाटलं. आणि हे केक शॉप आहे मॉन्जिनेसची. भरपूर सारे केक आहेत जे अवेलेबल भेटतील इकडे. हे जे केक दिसत आहे ते. सो आम्ही आता ठरवलं इथूनच आम्ही नाश्ता करून निघणार आहोत. कारण आता झालं आहे ऑलरेडी लेट. कारण अर्धा तास आमचा इकडे वेस्ट गेला आहे. त्यामुळे इथेच थोडंसं नाश्ता करूनच पाहिजे. इथून आम्ही हा रोड सरळ पकडून उक्षीला बाहेर पडणार आहोत असं आता सांगतोय. मला पण माहीत नाही, पण हा रोड सरळ पकडणार आहोत. आणि उक्षी हायवेला तिकडे हायवेला जाऊन टच होणार. तर मला वाटतं अर्धा पाऊण तास आपण परत हायवेला लागणार आहे. आणि मग संगमेश्वरच्या पुढे जाऊन मग आम्ही थोडंसं जेवणार. पण आता थोडंसं इथे आवडून आलो आहे तर आपण चहा नाश्ता करूनच निघणार. कारण वाजलेत खूप, पण काही विलाज नाही. तर आता फक्त आपल्या मित्राची भेट झाली बस, बाकी काही नाही. थोडासा त्रास होतो आहे भावाला आपल्या. पहिल्यांदाच बाईकवरून प्रवास करतो आहे. काय रवला नाही ना? काय रे, रवला तर भेटा तुझ्या मित्राकडे. हां, चला निघालोय आम्ही आता रत्नागिरीवरून नाश्ता करून मजबूत. त्यामुळे आता शक्यतो जेवायला थांबायचं नाही आहे. आता आपण कुठल्या रोडने कुठे बाहेर पडणार माहीत नाही. तर आपला भावाचा मित्र आपल्याला दाखवणार आहे. मी असा युटर्न घेतो, तिकडे जाऊन तिकडून मारतो टर्न, कारण मला असा भेटणार नाही. असं मागे गेलो नको, थांब इकडून घेते. बस घेतलं ना सगळं तू? हो हां, हो, घेतलं. तर मोबाईल बघते. हां घेतलंय. ह्या बाई माका पहिला बघूचा लागता. हा, काय खायला? मग कशा रे, कोणाक बघून? बाईक बघू. हां हां, आपल्याला आता हा 1 तास कवर करायचा आहे काही करून. काय बोलतो? 1 तास कवर करावं लागेल आपल्याला.
नाही पण खरोखर एक दिवस आला पाहिजे रत्नागिरी ना. मला फिरायचं ना ह्यो. हा तेच. हे हा 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 अच्छा अच्छा इकडे आहे ते. हां फिनोलेक्स अकॅडमी बरोबर. बरोबर फिनोलेक्स अकॅडमी. रत्नागिरी सगळंच आहे ना रे रत्नागिरीला मग. हां अच्छा मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्र. सो मित्रांनो आपण आता हे MIDC रोडला आहोत आणि जस्ट आता आपला हा मित्र सांगत होता की हा जो रोड आहे इथे सर्व रोड आहे इथे एअरपोर्ट आहे आणि तिथे या एअरपोर्ट रोडला चुकून जरी आपण गेलो आतमध्ये ना तर डायरेक्ट म्हणजे 50,000 रुपये फाईन आहे. म्हणून तो ॲक्च्युली आम्हाला सोडायला आला आहे कारण ॲक्च्युली भरपूर जण तिथे फसलेले आहे. सांगत होता की जे नवीन येतात या साईडला ते की ते बोलतात ऐकूनच कोणाचं घेत नाही डायरेक्ट 50 रुपये फाईन द्या नाही तर राहा. त्यामुळे बरं झालं आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं आणि पटकन आपण समजा गेलो असतो पुढे तर मला वाटतं बाईक ठेवूनच घरी जावं लागलं असतं पायी.